नाशिकच्या अंबड लिंक रोडवरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. ठेकेदाराच्या धिम्म कारभारामुळे रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून त्यामुळे या मार्गावर दररोज अपघात होत आहे. नागरिकांचा जीव धोक्यात आलेला असतानाही संबंधित ठेकेदारावर कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून नगरसेवक भागवत आरोटे यांनी महासभेत जोरदार आवाज उठवला होता. महासभेत वेळोवेळी तक्रार करून देखील आवाज उठवून सुद्धा या बेजबाबदार ठेकेदाराला काळ्या यादीत का टाकले जात नाही असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. दरम्यान हा ठेकेदार नेमका कोणाचा जावई आहे असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. सर्वांना जय महाराष्ट्र. आम्ही प्रभाग क्रमांकामध्ये 4ही नगरसेवक शिवसेनेचे आहोत आणि सन्माननीय सर्वच सातपूरचे 20 नगरसेवक आम्ही धरून कायमच खड्डे बुजावं वगैरे यासाठी प्रयत्न करत आहोत. दिनकरांना असतील कायमच त्यांचं मार्गदर्शन लाभतं. आपण बघितलं असेल की पत्र दिलं की खड्डे बुजवावे, ठेकेदार काम करत नाही आणि त्याला ब्लॅकलिस्टेड करावं असं पत्र दिलं, पण आजपर्यंत ठेकेदार ब्लॅकलिस्ट झालेले नाही आणि संबंधित ठेकेदाराच्या नालायकपणामुळे म्हणावं लागेल असे शब्द वापरू नये, परंतु त्याच्यामुळे जे काम आज 50% व्हायला पाहिजे होतं ते काम आजही 7 ते 8% झालेलं आहे आपण बघता. आणि प्रथम महासभेत असेल तेव्हा मी मांडलं होतं की सदर कोणतंही काम करताना रस्ता एक बाजूनी जेव्हा चालू करतोय तेव्हा दुसरा रस्ता एक बाजूनी क्लिअर पाहिजे आणि तो रस्ताही त्या ठेकेदारांनी खोदला आणि दोन्ही बाजूनी आज एक्सोलो पॉइंट ते लिंक रोडची अवस्था अति वाईट आहे. एक बळी गेलाय, दुसरा बळी गेलाय आणि दररोज 10-20 लोकांचे ऍक्सिडेंट होऊन कोणाचा हात मोडतोय, कोणाचा पाय मोडतोय. हॉस्पिटलवाल्यांचं मात्र चांगलं आहे, पण गोरगरीब जनता मात्र एक बेजार आहे. आणि म्हणून आम्ही 4ही नगरसेवकांनी पत्र दिलं की सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावं. तो ब्लॅकलिस्ट आजपर्यंत झालेला नाहीये. माझ्या मते आमचा प्रश्न आहे तो कोणाचा जावई आहे त्याला सांभाळला जात आहे. हो असंच म्हणावं लागेल आणि ते सत्य परिस्थिती आहे. आणि आपण बघितलं असेल की आम्ही वेळोवेळी प्रत्येक वेळेस खड्डे बुजवा, खड्डे आपण क्लिअर केले पाहिजे. मग महापौरांनी संबंधित त्यावर आता स्पेशल महासभा ठेवलेली आहे, परंतु माझ्या मते महासभेत बोलून प्रश्न सुटणार नाही. आता जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलणं झालं तेव्हा महापौरांना मी सांगितलं की आपण उद्या चालू करण्यापेक्षा आजच ती खड्डे बुजवायला चालू केलं पाहिजे आणि रात्री आपण तो रोड बंद केला तरी काही प्रॉब्लेम्स नाहीये. तो रात्रीची रात्री रस्ता होऊ शकतो, फक्त मानसिकता असली पाहिजे. एक ठेकेदार माझ्या मते जे टेंडर निघालंय, आता बाकीचे म्हणतात की टेंडर निघालं त्या ठेकेदाराला बुजवायला हवं. मला सांगा, लिंक रोड जर आपण त्या ठेकेदाराला दिलाय तर त्या ठेकेदारानेच खड्डे बुजवले पाहिजे. महापालिकेचे पैसे त्याच्यात काय जायचं काम आहे? जर त्या ठेकेदारांनी खराब केलं तर त्या ठेकेदाराचंच काम आहे ते खड्डे बुजवणं. आणि माझी रास्त मागणी आहे की आपण त्या ठेकेदाराकडून जो SBD वाला आहे, जो एक्सोलो पॉइंट ते पपाई नर्सरीचं काम ज्याच्याकडे आहे त्यांनीच ती खड्डे बुजवावली पाहिजे आणि त्याच्याशिवाय त्यांनी काम करू नये असं आमची मागणी आहे. आणि जर प्राधिकरण आणि महापालिकेच्या वादामुळे हा प्रॉब्लेम होतोय का? 100% प्राधिकरण आणि याच्यामुळे वादामुळे प्रॉब्लेम होतोय. आपण बघितलं असेल मागे मी त्याच खड्डे दाखवण्यासाठी गेलो तर लगेच पोलीस आले आणि मला विचारलं की रस्ता कोणी बंद केलाय, हा JCB कोणी बंद केलाय. म्हणजे महापालिका आणि आम्ही नगरसेवक लोकांच्या कामासाठी आहोत. महापालिकेने लोकांचं काम केलं पाहिजे. ही संस्था नफा न तोट्यावर चालणारी संस्था आहे. इथे लोकांचा विचार करून त्याचे जीव जात आहेत तरी आपण जागे होत नसाल तर मग आपल्यासारखे आपणच. आणि म्हणून 26 मध्ये गमतीशीर प्रकार घडलेला गेला 2 दिवसापूर्वी. रस्त्यावर खड्डे असल्यामुळे तिकडचे एक CNG पंप बंद केला होता. नाही, त्याबद्दल तुम्ही काय सांगणार? नाही, आपली माहिती चुकीची आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, जे कायदेशीर आहे ते महापालिकेने केलेलं आहे. CNG पंप रस्त्याच्या खड्ड्यामुळे नव्हे तर त्यांनी ते मशीन जे आहे त्याचं ते मशीन त्या आपण जी जागा सोडतो, जी आपण समजा उदाहरणार्थ घराच्या कडेला जी 10 फूट जागा सोडावं लागतं त्या इतर जागेत त्यांनी ते मशीन टाकलं होतं म्हणून ते सील केलंय महापालिकेने. त्याच्यावर उलटी कारवाई व्हायला पाहिजे. त्यांनी अजून एक पंप जो आहे इंडियन ऑइलचा तो रस्त्यामध्ये आहे. माझ्यामध्ये तुम्ही सरकारची परमिशन घेतली, तुम्हाला लायसन मिळालं म्हणजे तुम्ही रस्त्यावर धंदा नाही करू शकत. लोकांना त्याची अडचण होते आणि आपण महापालिका ही लोकांची अडचण सोडवण्यासाठी आहे, नगरसेवक हे लोकांची अडचण सोडवण्यासाठी आहे. हा पंप गेल्या अनेक वर्षांपासून
नगरसेवकांच्या आक्रमक पावित्र्यानंतर आता तरी महापालिका प्रशासन आणि संबंधित विभाग या ठेकेदारावर कारवाई करून रस्त्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण करणार का की आणखीच अपघातांची वाट पाहणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. तुषार ठेपले, अटल न्यूज, नाशिक.